नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। हॉटेलमध्ये आपण गेल्यावर व्हेज थाळी घेतो। आज तीच थाळी सोप्या पद्धतीने आणि घरातले साहित्य वापरून तयार केली आहे। स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही मिनी व्हेज थाळीची रेसिपी आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे पुरीसाठी मी पहिल्यांदा पीठ मळून घेते, म्हणजे दुसरे पदार्थ होईपर्यंत पीठ छान मळेल। एका मोठ्या वाटीत 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घेते। पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे बघा, एवढं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। मी आता तेलाचा हात लावून घेते। इथे मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे। पीठ छान घट्ट मळलेलं आहे। आता मी एका वाटीत ट्रान्सफर करते आणि झाकण ठेवून बाजूला ठेवते। तोपर्यंत मी आळू वडीसाठी मसाला काढून घेते। इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेते, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घेते, 9 ते 10 लसूण पाकळ्या, 2 इंच अद्रक, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा मीठ घालून घेते। मिक्सरला मी हिरवा मसाला करून घेते। बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। वाटलं तर थोडंसं पाणी घालून घ्या। हे बघा, एवढी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे आळूची पाने धुवून पुसून घेतलेली आहे। आता मी पाण्याच्या मागची देठ काढून घेते। ह्या पद्धतीने सगळ्या पानांची मी देठ काढून घेते। आता एकावर एक पान ठेवून वळकुटी करायची आणि पातळ चिरून घ्यायची। आता एका ताटात चिरलेली पाने काढून घेते आणि चिरलेल्या पानावर अर्ध्या लिंबूचा रस पिळून घेते। लिंबाच्या रसाने आळूच्या पानामुळे घशाला खवखव होत नाही आणि सर्व पानाला रस लावून घेते। आता मी आळू वडीचं बॅटर तयार करून घेते। इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। आता हिरवा मसाला घालून घेते आणि आता मी 2 चमचे पांढरे तीळ घालून घेते। भांडं धुवून ते पाणी बॅटरमध्ये घालून घेते आणि छान आता एकत्र करून घेते। आता मी बॅटरमध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि छान एकत्र करून घ्यायचे आहे मीठ पूर्ण बॅटरमध्ये। आता मी आळूची चिरलेली पाने घालून घेते। पाने बॅटरमध्ये छान एकत्र करून घ्यायचे आहे। बॅटरवर झाकण ठेवून बाजूला ठेवते। तोपर्यंत ग्लासला तेल लावून घेते। आळूची वडी सोप्या पद्धतीने करणार आहे, जास्त राडा करणार नाही। झटपट आळू वडी म्हणायला हरकत नाही। ग्लासमध्ये बॅटर घालून घेते आणि बॅटरवर थोडंसं पांढरे तीळ भुरभुरून घेते। इथे आळू वडी उकडण्यासाठी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी मी एका पातेल्यात ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवून घेते, त्यावर छोटं ताट ठेवते आणि त्यावर बॅटरचे ग्लास ठेवते। आता मी पातेल्यावर झाकण ठेवते। 10 ते 15 मिनिट उकडून घेणार आहे। तोपर्यंत पनीरची भाजी करून घेते। कढई मी गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेते। तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 125 ग्रॅम पनीर घालून घेते। पनीर मी स्क्वेअरमध्ये कट केलेले आहे।
पनीर जास्त भाजायचं नाही, 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे. पनीर जास्त भाजल्यामुळे पनीर खूप कडक होतात, मग ते चवीला चांगले लागत नाही. हे बघा, पनीर असे आलटून पलटून भाजून घ्यायचे आहे. आता पनीर बाहेर काढून घेते. आता त्याच कढईमध्ये भाजीसाठी मसाला भाजून घेते. कढईमध्ये थोडंसं तूप आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तेल किंवा तूप घालायची गरज नाही. इथे मी 2 कांदे रब केलेले घालून घेतलेले आहे. आलं लसूण घालून घेते. 2 हिरव्या मिरच्या घालून घेते. 4 काजू घालून घेते. आता सर्व एकत्र करून घेते चमच्याने. 2 टोमॅटो रब कापलेले घालून घेते. 1 दालचिनी घालून घेते. 2 ते 3 तमालपत्र घालून घेते. आता सर्व साहित्य छान तुपामध्ये एकत्र करून घेते. आता मी झाकण ठेवते आणि थोडीशी वाफ काढून घेते, म्हणजे टोमॅटो छान गळून जाईल. आता मी झाकण काढून घेते. हे बघा, चमच्याने मी आता एकत्र करून घेतलेले आहे. आता मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते, म्हणजे मसाला छान पाण्यामध्ये शिजेल. आता मी झाकण ठेवते आणि गॅसची आच मंद करते. मसाला शिजेपर्यंत मी आळूवडी काढून घेते. हे बघा, सुरीचं टोक घालून बघते, शिजली का नाही ते कळेल. हे बघा, छान शिजले आहे. सुरीच्या टोकाला बॅटर चिकटलं नाही. आता मी बाजूला ठेवते आणि मसाला शिजला का नाही ते बघते. मसाला छान कोरडा झालेला आहे. एका बाजूला 50 ग्रॅम बासमती तांदूळ मी धुवून स्वच्छ करून एका बाजूला पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता मी तो गरम पाण्यामध्ये सोडून घेते. मसाला होईपर्यंत इकडे भात शिजेल. आता मी मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याआधी जे आपण खडे मसाले घालून घेतले होते ते मी बाजूला काढते. सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेते. अर्धा चमचा हळद घालून घेते. अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते. छान पेस्ट करून घेते. वाटलं तर 2 चमचे पाणी घालून घ्या. हे बघा, एवढी बारीक पेस्ट झाली पाहिजे. आता मी कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेते आणि 1 चमचा तूप घालून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता मी अर्धा चमचा जिरे घालून घेते. 2 लसूण पाकळ्या चॉप केलेले घालून घेते. 1 कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालून घेते. आता चमच्याने सर्व साहित्य तेलामध्ये भाजून घेते. कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन होईपर्यंत तांदूळ शिजला का नाही ते बघते. हे बघा, तांदूळ इथे 90% शिजला आहे. आता तांदूळ चाळणी गाळून घेते. मी आज जिरा राईस करणार आहे. हे बघा, कांदा इथे छान ब्राऊन झालेला आहे. आता मी त्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेते. आणि छान तेलात एकजीव करून घ्यायचा आहे. आता मी संपूर्ण मसाला तेलामध्ये काढून घेते. आता मी मसाल्यामध्ये मूठभर हिरवा फ्रेश वाटाणा घालून घेते.
तोही मसाल्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचा आहे। आता मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा पनीर मसाला घालून घेते आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। आता मसाल्याचं भांडं धुवून ते पाणी मसाल्यात घालून घेते। जास्तही पाणी घालायचं नाही, पातळ भाजी करायची नाही मला, म्हणून मी थोडंच पाणी घालून घेणार आहे। आता चमच्याने सर्व मसाला एकत्र करून घेते। आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते आणि अर्धा चमचा मीठ घालून घेते। आता मी मसाल्यामध्ये पनीर घालून घेते आणि चमच्याने सर्व मसाला एकत्र करून घेते, म्हणजे पनीर मसाल्यामध्ये एकजीव होऊन जाईल। आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट भाजी शिजवून घेते। याची आच मंद ठेवायची आहे। तोपर्यंत घरगुती श्रीखंड तयार करून घेते। इथे मी थोडंसं केशर पाण्यात भिजवते, 2 चमचे पाणी घालते आणि चमच्याने केशर आणि पाणी एकत्र करून घेते। इथे मी रात्री 500 ग्रॅम दही एका कपड्यात रात्रभर बांधून ठेवलं होतं, त्याचा हा चक्का तयार झालेला आहे। आता मी त्यामध्ये 1 मोठी वाटी पिठी साखर घालून घेते। दह्याचं छान पाणी नितळलं की असा चक्का तयार होतो। साखर छान एकजीव झालेली आहे चक्क्यामध्ये। आता मी 1 चमचा इलायची पावडर घालून घेते। इलायची पावडर घातल्यानंतर काजू बदामाचे काप घालून घेते। ते खरं तर आवडीनुसार आहे, पण घातले तर खूप चांगले लागतात। छान फेटून घ्यायचे आहे, जोपर्यंत स्मूथ श्रीखंड होत नाही तोपर्यंत। आता मी केशरचं पाणी घालून घेते आणि परत एकदा फेटून घेते। केसरचं पाणी आणि केसर हे श्रीखंडामध्ये एकजीव झाले पाहिजे। हे बघा, इथं आपला छान स्मूथ श्रीखंड तयार झालेला आहे। घरगुती श्रीखंड म्हणायला हरकत नाही। आता मी आळूच्या वड्या कापून घेते, स्क्वेअरमध्ये कापणार आहे। इथे माझ्या सगळ्या वड्या कापून झालेल्या आहे। इथे पनीरची भाजी झालेली आहे। हे बघा, वरून आता मी कोथिंबीर घालते आणि झाकण ठेवून बाजूला ठेवते कढई। आता मी पुऱ्या करून घेते। 1 मोठा पिठाचा गोळा काढून घेते, थोडंसं कोरडं पीठ लावून घेते आणि लाटून घेते। जास्त जाडही ठेवायचं नाही आणि पातळही करायची नाही, मीडियम चपाती लाटायची आहे। हे बघा, एवढी मीडियम ठेवायची आहे आणि वाटीच्या साहाय्याने पुऱ्या झटपट करून घ्यायच्या आहे। एका आकाराच्या आणि दिसायलाही सुंदर होतात। इथे माझ्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहे। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं। तेल छान गरम झालेलं आहे। आता मी त्यामध्ये पुऱ्या सोडून घेते आणि छान पुऱ्या तळून घेते। हे बघा, पुऱ्या छान टम्म फुगल्यात। आता पुऱ्या पलटी करून घेते आणि थोड्याशा तळून घेते। अशा आलटून पलटून छान तळून घ्यायच्या आहे।
ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। पुऱ्या दोन्ही बाजून छान तळलेल्या आहे। आता मी बाहेर काढून घेते। हे बघा, इथे माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे। आता त्याच तेलामध्ये आळूवडी तळून घेते। तेल गरम असल्यामुळे वड्या लवकर तळून निघतील। याची आच लो करा, नाहीतर वड्या करपतील। वडी ब्राऊन झाली की लगेच तेलातून बाहेर काढून घ्यायची। हे बघा, सगळ्या वड्या मी आता बाहेर काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे। इथे माझ्या सर्व वड्या तळून झालेल्या आहे। आता मी जिरा राईस करून घेते। इथे मी कढई आधी गरम करायला ठेवली होती। आता मी कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेते। तेल गरम झालं की लगेचच 1 चमचा जिरं घालून घेते। जिरं तडतडलं की त्यामध्ये 90% शिजलेला भात तेलामध्ये घालून घेते। हे बघा, सर्व भात मी आता तेलामध्ये घालून घेतलेला आहे। आता चमच्याने छान भात एकत्र करून घेते तेलामध्ये। हे बघा, किती छान मोकळा फळफळीत भात झालेला आहे। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा चमच्याने एकत्र करून घेते। आजची मिनी व्हेज थाळी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन रेसिपीची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। हे बघा, इथे जिरा राईस तयार झालेला आहे। मी आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते आणि थाळी सर्व करून घेते। चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू। तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा।